काही गडबड वगैरे तर नाही ना? हल्ली एकटा बाईनं अशा या भयानक चतुर्गानं लई जोखमीचं झालाय बघा. विक्रांत त्यांच्या या निधनानंतर सुरक्षितपणा इकडं तिकडं नाही काय जणू बघा. त्या दिवस एवढं खराब आले की का म्हणून सांगू. चोर शिरक्यांचा अगदी सुळसुळाट झाला बघा गावात. कुठला चोर येणार तर मी जेवण आलोपर्यंत आणि आला तर जीवन जाणार नाही इथून, त्याचा मुर्दा जाईल इथून. तसं तुम्ही लई शूरदार आहात हे मला माहीतच आहे. म्हणून तर नाही थांबले मी, नाहीतर कधीच पहारा केला असता. अगं मंगला, आता यापुढे नाही ग धीर मला. म्हणून म्हणतोय तू माझा आई. ही अशी उतू चाललेली जवानी तू आया घालवू नकोस ग. काहीतरी चांगला उपयोग कर. पण तुम्हाला माझ्या एवढा मुलगा येतोच कशाला? मंगला काय सांगू तुला, तुझ्यासाठी हा जीव सारखा झुरतो ग. त्या लालू तर ठीक आहे, त्याचं लग्न झालं आहे, पण मला कुठेच आधार नाही ग. तेव्हा तू मला आधार दे आणि माझ्यासोबत लग्न कर. लग्न झालेल्या प्रत्येक मुली आपल्या नवऱ्याच्या घरी जातात, म्हणजे सासरी. तसं तू माझ्या बरोबर लग्न कर आणि माझ्या घरी चल, म्हणजे आपण पुढचं सगळं व्यवस्थित करू. आपला राजा राणीचा संसार करू. आपली संसार वेळ फुला फळाची बहरून टाकू. मग
असे जर आणखी 2-4 महिने गेले तर नक्कीच मरणार बघ मी. म्हणून म्हणतोय हे पहा, काही मागणार नाही बाई तुम्ही. आणखी थोडे दिवस धीर धरा. मग बघा कसं सगळं छान होईल ते. छान होईल, बहुतेक वाटोळ होईल. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? अगं असं त्याच दिवशी तू बोललेली. आहेच होय तुमचं माझ्यावरती प्रेम. आणि माझ्यावर तर तुमच्यावर बी लई प्रेम आहे बघा. हे बघा, तुमची शपथ घेऊन सांगते, तुमच्याशिवाय ही मंगला कुणाच्या गळ्यात माळ घालणार नाही बघा. हे खरं ग. पण कसली माळा? गरमाळा, जोड्यांची माळा, की अखेरचा निरोप देताना शवावर घालतात ती माळा. असं काय अभद्र बोलताय तुम्ही? मी राणी ना आता मी. आता माझी रडायची पाळी आले, वाटल्यास मरायची भर. मंगला तुम्ही मंगला, मी अजून मेलो नाही.